महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर पोलिसांचा रूट मार्च। निवडणूक आयोगामार्फत राज्यात 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्याचे जाहीर झाले आहे। त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे करत प्रचाराच्या धूमधडाक्याला अगदी वेग आला आहे। या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलादपूर पोलिसांनी ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलादपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला। सशस्त्र पोलीस दल, CRPF, पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे अंमलदार, होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते। सदर प्रसंगी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक मंगेश मुंढे, उपनिरीक्षक सतीश पवार यांच्यासह स्वप्नील कदम व अधिकारी कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। यामध्ये अधिकारी 4 आणि पोलीस ठाणे अंमलदार 30, बाहेरील कुमक अंमलदार 35, मुंबई होमगार्ड 77, पोलादपूर होमगार्ड 20, SRPF 9 असे एकूण 175 अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कामी पोलादपूर पोलीस प्रशासनाकडून नियुक्त झाले असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडावी याकरता पोलादपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।